कला समर्थ वगैरे नाही बनवत, पण कला शील तर समर्थ बनवतेच. आणि कलेच्या माध्यमातून संस्कार पोचतात. रंग, स्वर, मुद्रा यांच्या माध्यमातून जे संस्कार पोचतात ते केवळ शब्दातून जे पोचतात त्याच्यापेक्षा अधिक खोलवर लागतात आणि ते रुजतात. आणि त्याच्यामुळे ही असमर्थांना समर्थ बनवण्याची, मनाला सत्यम शिवम सुंदरमचा संस्कार देण्याची अनेक प्रकारची ही सेवा आहे. अनेक प्रकारची सेवा आहे. ती सेवा व्रत म्हणून ज्यांनी ज्यांनी आचरली ते वारंवार आपल्या समोर येत राहिले. तर मग आपली हिंमत असते. सामान्य माणसं ही वातावरणात चालतात, हवेत चालतात. महाजनो यनगत असं पंथा असं म्हणतात. प्रतिभावंत हे आपल्या देशाचे सगळे महाजन आहेत. ते कुठे जातील, ते काय करतील तसं आचरण बाकी लोक करतात. आमिर खान इथे नाही आहे, आमिर खाननी एका रंगाचा शर्ट घातला तर सगळे त्याच रंगाचा शर्ट घालायला लागतात, कारण महाजन आहे, प्रसिद्ध आहे, प्रतिभा आहे. खणखणीत प्रतिभेचं नाणं वाजवून पक्क असं सिद्ध झालंय समाजासमोर. त्यांचं अनुकरण करतात. त्यांच्या या पराक्रमामागे प्रेरणा कोणची आणि ते आपल्या पराक्रमाचा विनियोग कसा करतात त्याची भारताच्या स्वभावाला, भारताच्या संस्कृतीला, भारताच्या मानसिकतेला अभिप्रेत असलेली उदाहरणं ही अशी समोर येणं ही आपल्या दृष्टीने पर्वणी असते. जेव्हा जेव्हा असा कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा आपण जावं. त्यांचं दर्शन घेतल्याने आपला उत्साह वाढतो, आपण मोठ्या संख्येत येतो, त्यांचा उत्साह वाढतो आणि मिळून परिणाम असा होतो की जगातला चांगुलपणा वाढीला लागतो. वाईटपणा नष्ट करण्यासाठी काही करावं लागत नाही, कारण वाईटपणा हे एका नसलेल्या गोष्टीचं नाव आहे, अभावाचं नाव आहे. अंधार तेव्हाच असेल ना जेव्हा दिवे नसतील. अंधार हे नसलेल्या गोष्टीचं नाव आहे. प्रकाश नसण्याच्या स्थितीला अंधार म्हणतात. काठ्या घेऊन त्या अंधाराच्या पाठीमागे गेला तर तो अंधार पळून नाही जाणार. एक मेणबत्ती घेऊन, पणती घेऊन, दिवा घेऊन, छोटासा कंदील घेऊन जरी गेलं तरी जितकं पुढे जाल तितका अंधार मागे मागे सरतो. आपल्या कर्तृत्व, पराक्रम, प्रतिभेचे दीप पाजळून ज्यांच्यामुळे जगातला अंधार सहज दूर होतो आहे त्यांचं दर्शन घेतल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्या अंतरात सुद्धा छोटासा दिवा आहे. हो, कदाचित तितकी प्रतिभा नसेल पण चांगुलपणा तोच आहे ना. आणि जर अंधार असेल असं कोणाला वाटलं तर तिथे छोट्याशाही दिव्याचा उपयोग होतो. सूर्य सुट्टीवर गेला काय ज्वल्ली, इतके वर्ष करतोय, रात्रंदिवस इकडून तिकडे इकडून तिकडे. आता मी थकलो, मला जायचं सुट्टी. मग चार्ज कोणाला द्यायचा, त्यांनी सभा बोलवली सगळे आणि विचारलं चंद्राला. पहिल्यांदा चंद्र सगळ्यात मोठा प्रकाश देणारा, तो म्हणाला तुमच्याकडूनच घेतो मी, तुम्ही सुट्टीवर गेलात तर. मग याला विचार त्याला विचार असं करत करत कोणीच तयार ना. सूर्याचा चार्ज कोण घेणार, एवढी शक्ती नाही आहे कोणाची. पण एक पणती तिथे आली दिवाळीत लागलेली. ती म्हणाली तुमचा चार्ज वगैरे घ्यायचा मला नाही, पण मी इतकं सांगते की तेल आणि वात असेपर्यंत तुम्ही नाही तोपर्यंत मी जळत राहीन. असे जळणारे छोटे छोटे दिवे ज्या देशामध्ये सतत तेवत असतात तो देश नेहमीच कुप्रवृत्तीच्या अंधारातून जगाला वाट दाखवणारा देश असतो. ही ज्योतींनी ज्योत जळावी लागते तर छोट्या दिव्याने कुठे जावं, मोठ्या दिव्यांकडे जावं. आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर त्या प्रकाशातनं थोड्याशा
त्याच्या अंशाने आपल्या मनातला दिवा प्रज्वलित करावा. जे काही आपलं कर्तृत्व होईल ते स्वार्थाकरता नाही, ते परार्थाकरता कारणी लावायचं आहे. जगाला अधिक चांगलं करण्याकरता ते कारणी लावायचं आहे. मनांना अधिक सुसंस्कृत करण्याकरता ते कारणी लावायचं आहे. हा संकल्प घेऊन आपण जर जगलो तर ज्या निष्ठेने व्रतपूर्वक अशा प्रकारचा कार्यक्रम हा इतके वर्ष, म्हणजे एक कार्यक्रम नाही, एकूणच जीवनात दिसतं. मास्टर दीनानाथांच्याही आता त्यांची गाणी आठवतो म्हटलं तर मला परवशता पाशदेवे हे आठवतं, दिव्य स्वातंत्र्य रवी हे आठवतं. सगळा जो काळच असा आहे. संन्यस्त खडगातली गाणी आठवतात. कितीतरी सिनेमाची गाणी सुद्धा, नाटकातली गाणी सुद्धा त्या काळात, आणि ते गाणारे लोक, त्या आविर्भावाने गाणारे लोक. लाऊडस्पीकर नसतानाच्या जमान्यामध्ये 10,000 लोक, आणि ते नाटक चालायचं रात्रभर, आणि चांगलं गायलं की वन्स मोर मिळायचा, मग पुन्हा गावं लागायचं. किती मेहनत घेतली असेल लोकांनी. नुसतं नाटकातलं गाणं गाताना सुद्धा किती परिश्रम झाला असेल, पण केला तो निष्ठेने केला. आणि ती नाटकं आज, ती नाटकं त्यावेळची पाहिलेली पिढी नसली तरी ती नाटकं प्रसिद्ध आहेत. कारण त्याच्यातले विचार हे समाजाला पाथेय देणारे चिरंतन विचार होते, आणि ते पाथेय देणारे विचार सगळ्या समाजापर्यंत पोचवावे सहजपणे आणि सोप्या पद्धतीने, म्हणून त्या नाटकांचे प्रयोग लोकांनी केले. म्हणून ती नाटकं लिहिल्या गेली, म्हणून त्याच्यावर अभिनय बसवल्या गेला. ही एका पिढीने तपश्चर्या केली तेव्हा आपण स्वातंत्र्य पाहिलं. जर त्या स्वतंत्रतेतून आपल्याला एक विश्वगुरु प्रतीचा देश जर उभा करायचा असेल तर आजच्या पिढीला सुद्धा तीच तपस्या करावी लागेल. तपस्येला पर्याय नसतो. बिना साधनेने काही मिळत नाही. उपजत प्रतिभा थोडीशी असते. जीनियस इज 10% इन्स्पिरेशन, 90% पर्स्पिरेशन. त्या मेहनतीला काही पर्याय नाही. ती मेहनत आपल्यालाही करावी लागेल. ती हिंमत धरून करता यावी. पुढे यश मिळणार आहे असा आत्मविश्वास मनी सतत राहावा, याकरता अशी जीवनं, अशी घराणी, असे कार्यक्रम यांचं आपल्याला नेहमी आमंत्रण असतं. मी याच बुद्धीने, मला माहिती आहे या प्रतिभावंतांपैकी कोणाचाही सत्कार मी करावा असं माझ्याजवळ काही नाही. असं माझ्याजवळ काही नाही. पण मला म्हटलं आणि मी लगेच आलो, त्याचं कारण हेच की समाजामध्ये आपल्या प्रतिभेला खर्ची घालून चांगलं करणारे लोक दिसतील. तुम्हीही याच बुद्धीने या कार्यक्रमात बसला असाल असा माझा विश्वास आहे. नसेल तर आता तरी असा विचार करा. आणि अनौपचारिक रीतीने आपल्या सर्वांना मिळालेला हा पुरस्कार ग्रहण करून तो पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे मनोमन धन्यवाद करत घरी जा, एवढीच एक विनंती करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे 4 शब्द संपतो.